जगनचे बाबा काही नाही, काय हात पाय हलवा बाबा. आता किती झालं तुम्ही घरच्या घरी काम नाही पाहून राहिले, काही नाही. एकटी बाई काय काय करणार आहे? लोकांचे पैसे देऊ का घरातलं काय करू? मला माहिती समजा लिहून राहिला काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. विचार पडला मला, तुम्ही काम तर काम नाही पाहून राहिले. आता म्हटलं आता मला सहन होणार आला अजिबात. आता तुम्ही एक तर काही काम धंदा पहा, दुसऱ्याकडे जा का म्हटलं, स्वतःचा धंदा करा काही, पण करा म्हटलं, 2 पैसे कमा. आता मला अजिबात सहन होणार राहिलं. मायाच विचार आहे ना, काही नाही काही धंदा पाणी करावं म्हटलं, कुठं नाही कुठं हात पाय हलवा, पण नेमका धंदा करावं कोणता काय कोणता मला समजते ना. त्यावर एकटीवर वजून पडलं म्हणून सगळं म्हणून आता काही नाही काही करतो मी, कुठं नाही कुठं हात पाय हलवतो. जमेतोपर्यंत स्वतः धंदाच टाकतो, पण स्वतः धंदा टाकायला पैसे पाहिजे. आपल्या पैसे खडकू नाही आहे, उलट लोकांचं कर्ज आहे आपल्या अंगावर. नेमका आता करायचं काय मला ते नाही समजून राहिलं. तो विचार करून राहिलो मी, धंदा टाकायचा तर पैसे आणा कुठून काय कुठून कसं करा ते नाही समजून राहिलं. असं का म्हणजे धंदा करायचा आहे तुम्हाला? नाही पण नक्की करसान का इमानदारी ना? का बस 2 दिवस करसान, तिसऱ्या दिवशी झोपसान घरी? तसं जर समजा जाऊ द्या, मग तो धंदा मंडळ का तिकडे तुल्यामध्ये तर व्यवस्थित म्हणजे इमानदारीने धंदा करत असाल तर म्हटलं कुठून नाही कुठून उधार बाजार पैसे आणू आपण. कोणता धंदा करता काय करता त्याचं पण पैसे आणून धंदा लावून टाकू. तुम्हाला कोणता धंदा पाहिजे तर लावून. तो आता विचार करून राहिलो ना मी, कोणता धंदा करावा काय करावं ते लक्षात येऊन राहिलं मला. येईन म्हणा काही नाही काही लक्षात येईन, धंदा लावायचाच आहे आपल्याला. पण आता उधार बाजार पैसे पाला करणार पहिले ते तर पाऊस, मग आपण उधार बाजार पैसे घेऊच कोणा नाही कोणापासून, पण पहिला धंदा पाला करणार कोणता करता कोणता नाही. आता पहा तुम्हाला कोणता धंदा पडते काय पडते. म्हटलं आलू पंगाची भंडी लावता का? म्हटलं काही दही वडे गिवडे म्हणजे काही युनिक करता काही काही इडली गिडली ते अप्पे गिफ्ट आता नवीन ते चालन का आपल्या इकडं? कुठं मायाबीन ते कुठं चालते आपल्या इकडं? अप्पेन मप्पीन इडलीन फिडली आपल्याकडे चालत ते हट. आपल्याला असं काही पाहत आहे का जे म्हणजे कसं स्वस्तही पडलं पाहिजे, लोकांना खाल्लंही पाहिजे, आपला धंदा झाला पाहिजे, असं काही आपल्याला पाहत आहे? इडलीन मिडलीन हे अप्पेन पप्पे करायला बसायला पुरते का आपल्याला? आपल्या गावातल्या लोकांना म्हणजे खायचा स्वाद तरी आहे का? काजी बाबा आईच्या आलू पंगाची भंडी म्हणे तेच लावून आपण चिवडा ठेवल्या का? पापड ठेवू, मसाला पापड, ह्या पापड ते पापड, जरा म्हणजे नवीन ठेवू. तो धंदा करून म्हटलं आलू पंगाचा चिवडा गिवडा हे ते. अरे बाबू जगन आपली आलू पुंगे नाही चालत ना राजा. आपण एकचा एक फिंगर विकतो, लोक तर माहिती आपल्या गावातले कसे आहेत, 1चे 2 फिंगर मागते. ते पुरते का आपल्याला इकायला? सांग बरं तू. त्याला आलू द्या फिंगर द्या 1चे 2 ते पुरत नाही ना आपल्याला. म्हणून म्हटलं ते आलू पुंग्याच्या फसकडीत काय पडू नये आपण. दुसरा म्हणजे नवीन काहीतरी करायचं आपल्याला, नवीन 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 लावायचं आपल्याला. नवीन म्हणजे असं मग काय लावता बाबा? आलू फिंगर नाही म्हणता, चिवडा नाही, पापड नाही, मग काय लावता का म्हटलं नवीन मध्ये? पाहून आता करू ना विचार, 4-5 जणांची सल्ला घेऊ. काय म्हणते काय नाही सल्ला घेऊ नंतर करू. स्वतःच्याच मनाचा कारभार म्हणजे कसं ते बरोबर साधत नाही ना. जसं लोकांपच्चा ज्ञान घ्या लागते जरासा. काही मग लोकांचा काय आपला ते मग मिळून करावं लागते काही ना काही. करा करा, तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुम्हाला सपोर्ट करतो. पैसा पाणी मी काय उधार गिधार ना मैत्रिणीला मागतो, इले मागतो, तिले मागतो. तुम्ही जेले पडलं त्याला मागा, तुमच्या सोबत्याला येले त्याले. तुमच्या भाल मागून पाहा, शिवलाल भोले त्याला मागून पाहा, जेले मागा त्याला मागून पहा. जेले ठीक नाही तरी ठीक. आपल्याला आता काही ना काही धंदा करायचा, तुम्ही काही ना काही हात पाय हाला पहा आता. आणि तुम्ही करतोय म्हणता नक्की कराच म्हटलं. आता मागं हटू नका, काही ना काही करून दाखवा तुम्ही. हो करतोच ना मी. जातो जरासा बाहेर, 2-3 जणांची सल्ला घेतो, काय करावं काय नाही विचारपूस करतो. जमेल तोपर्यंत त्याला उधार पैसे मागून घेतो. नाही लागत ना आपल्याला धंदा करायला, ती मागून पाहिजे. मैत्रिणीला इले दिले, आता सोबतीने म्हटलं मागून पाहिजे उधार पाधार देतो म्हणा बाबा. मग 4-5 दिवसांना नाही म्हणा. 4-5 दिवस तर आपल्याला म्हणजे धंदा सेटल करायच लागून जाते. नाही म्हणजे महिनाभराच्या अंदर देतो म्हणा बा. धंदा लावलू केला म्हणजे 15 दिवस तर लागणार आपल्याला कमावले. आपले म्हणजे जे लागतचे पैसे लावले ते निघाले. म्हणजे 15 दिवसाची मुदत माग त्याच पण आपण त्याचे पैसे लवकरात लवकर देऊन देऊ. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर देऊन देऊ. काय म्हटलं पण आता धंदा नेमका करायचा काय हे आता मी आता जराशी म्हणजे जातो. 10-12 जणांना म्हणजे विचारपूस करतो आता. हो चालेल तू. अरे शिवल्या शिवल्या झुम्मर. अरे बापरे, आज येले कुठून चेवाला लेखाले नाही तो बोलत नाही लेखाचा. आज कुठून चेवाला का मी आवाज देऊन राहिला मला शिवल्या शिवल्या. बोलला म्हटलं देवलाल भाऊ काय म्हणतं? काही नाही काम पडलं होतं त्याला म्हणून आला तो शिवलाल म्हणून तुमच्या पेक्षा नाही मुगार बोलत नाही तुमच्या सोबत नाही तेव्हा. आपण एवढं सोबत राहायचो, तुम्हाला आवाज देतच नाही पण मला नाही देत ना. आता दोघाला दिला बाबा. मी तोच विचार करून राहिलो, काही ना काही गेम आहे आपल्या इकडे म्हणजे काही ना काही काम आहे 100% नाही. या बगर कामाचा आवाज देत नाही. नाही तर मुखाने बोलत नाही ना, आवाज देऊन राहिला दोघाले. पाहूनच गुन्हा काय म्हणते बोललं म्हटलं देवलाल भाऊ काय म्हणतं काय झालं? अरे म्हटलं शिवल्या 5,000 रुपये भेटन का उधार? लय झालं राजा, घरी 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 घरीच आहे. म्हटलं काही ना काही करा, हातपाय हालाव जराशे. काही म्हटलं धंदा गिंदा कायचा करा म्हटलं बा. म्हणून 5,000 रुपये म्हटलं उसने भेटत असेल तर. तेच तर म्हटलं ये ना कसा काय आवाज दिला. पैशाचं काम पडलं, धंदा करतो म्हणजे काय धंदा करते तर नाही रे बा. देवलाल भाऊ आपल्या पैसे तर काहीच नाही बा. खडकून नाही खिशामध्ये. मग नाही तर तू 5,000ची गोष्ट करून राहिला, काहीच नाही आपल्या पैसे. पाय ना जमत असेल तर 15 दिवसाच्या वर तर म्हटलं ठेवत नाही. 15 दिवसाच्या अंदरच तुला पैसे काय आहेत लगेच व्याज देऊन बाबा. काही 100-200 वर तर लागेल तुला 100-500 वर तर देऊन देत. अरे पण आहेच नाही ना देवलाल भाऊ. असती तर राजा व्याज घेणार आहे का इकडून? आपण सगळे भाऊ आहे ना. काय फक्त जराशी म्हणजे आता ते बायका झाल्या आपल्या त्याच्यानं भांडणं चालते का आपले? बाकी काही नाही. पण भाऊ आहे ना आपल्या व्याजातून फ्याजात चालते का? पण असते तर मी दिले असते पण आहे नाही आपल्याजवळ. नाही दिले असते बा. बरं जाऊ दे, नाही तर नाही. आणि त्या पैसे रुपये झुमर पाय ना असून तर जास्त नाही काही. तुला जेवढी मदत करायची तेवढी करले काले. नाही 5, 2, 3 नाही 2-3 तर 1000 तरी करले काले. नाही बा देवलाल भाऊ आपल्या पैसे काहीच नाही. आपल्याकडे म्हटलं काहीच उमेद ठेवू नका तुम्ही भेटर म्हणून. काय सांगू तुम्हाला, घरी म्हटलं लेकराला कपडे नाही घेतले मी ना.
हा आता लग्न झालं लागते उन्हाळा लागला हा फोटो कपडे दे बायको म्हणते मला साडी घेऊन दे काय करावं काय नाही समोर डोक्यावर केस नाही राहिले आल्या मग असं चालू आहे बाबा तुम्ही राजे 1000 म्हणून राहिले 2000 नाही तर 1000 ते म्हणता आपल्या म्हणजे 1000 काय 500 नाही 500 का 100 नाही काहीच नाही आपल्याजवळ. बरं बा जाऊ दिल्या काल नाही इथं नाही जबरदस्ती काय नाही आपण विचारलं बा एक शब्द हो जरा म्हटलं जा काही ना काही धंदा पाणी करा लय दिवस झाले घरच्या घरी आहे, तब्येत जेव्हापासून खराब झाली मग आली तेव्हापासून घरीच आहे ना मी गेलोच नाही ना कुठं काम धंदा नाही का काहीच नाही म्हणून म्हटलं आता काही नाही काही हातपाय आलो बायकोला एकटी झाला ना सगळं म्हणून करा म्हटलं तर मागा जराची उदार पाजार कोणाले तर बरं जाऊ नाही तर नाही पाहतो आता एखाद्याला मागून कोणाले. काय रे झुम्मर असं काम आहे नाही दोन लेखाचा मुखाने बोलत नाही आता त्याला पैशाचं काम पडलं तर आता बरोबर आवाज दिला ना हा नाही तर लेखाचे आपण जवळून जवळ उभं राहतो बोलत नाही हो असं पाय असा आहे भाऊ हा मतलब बियाणाचा काम पडलं तर बोलते नाही तर बोलतही नाही जाऊ दे ना तिकडे आपण कोणत्या कामात फुटबॉल त्याच्यात तो आपल्या कामात निवडतो आम्हाला काय पडा हट चल आपण करू आपल्या कामात कोणाला पैसे मागते काय चल भाऊ. अरे झाबरू मध्ये म्हटलं जरासा दिमाग दे बा तुझ्या जवळचा काही नाही काय आता हातपाय आलं म्हटलं घरी राहण्यात काही भलंही नाही हा काही नाही काही धंदा करावा म्हणून म्हटलं जरासा दिमाग दे काय धंदा करावं काय नाही सांग बा त्या विचारानं काय करावं काय नाही आता. काय तर धंदा करता बा देवलाल भाऊ तुम्ही आता काय सांगू तुम्हाला काय आलू बुंगे लावता का म्हटलं चिवडा गिवडा काही लावता हा का अजून काही मग ते गुच्चूची बंडी लावता हा सांगा मग काही म्हणजे अजून आता काय गोला लावता गोल्याची बंडी लावता उन्हाळा आहे हा गोला वजर खपते हा गोला लावता का गोला ते गोला गिला काही पुरत नाही रे वा 3-3 वेळा रसा मागतात मग दे म्हणते दे दे लाल दे काय दे चॉकलेटी दे हा डबल टिबल मागते आपल्या गावातले लोक कुठं द्यायला पुरते काय ते हा गोलाही द्या त्याला 5 रुपयाचा गोलाही द्या रसाही द्या डबल पुरत नाही ते दुसरं सांग म्हटलं काही दुसरं सांग एखादा काही दुसरा कोणता धंदा सांगू बा मग तुम्हाला काय कपड्यात धंदा करता आता लगन सराय चालू होते हा करता मग कपड्यात धंदा काही वगैरे पिसाचे साड्या गिड्या हा ते कपड्याचे शर्ट गिडे पॅन्टाचे ते पिसं भेटते त्याचा धंदा करता का मग हा लोक घेतात बरं तेही घेतात पा मग ते करतो ते करायला काले ते कपड्याच्या फसकड्यात नाही पडाले पुरत भावा ते कपडे खपन कवा काय कवा ते कपडे गिपडे काही नाही दुसरं सांग म्हटलं काही दुसरं म्हणजे कमी दिबम हा कमी लागत म्हणजे जास्त कमाई असा धंदा सांग काही असं तर. अरे बा कमी लागत म्हणजे जास्त कमायला धंदा मग मीनं नसता टाकला का तुम्हाला काय सांगितलं असतं बा फालतू आम्ही नच टाकला असतं मी काय खाली बिल राहिलो असतं मग काही ज्या काही बोलता बा देवलाल भाऊ कमी लागत म्हणजे जास्त कमायला धंदा सांग म्हणता म्हटलं आता कोणता धंदा असं सांगा बरं तुम्ही सगळ्यालाच लागतही लागली आहे आणि कमाई लागली आहे अरे तुम्हाला कोणता धंदा करायचा काय करायचा पाहा तुम्ही तुम्हालाच म्हटलं आलू पुंगे करा गोल्याचा धंदा करा याचा करा त्याचा करा तुम्ही काय ऐकून राहिले अरे तुम्हाला कोणता धंदा काय पाहिजे पाहा तुम्ही हो अरे तेच तर समजून राहिला झाबरू मला कोणता धंदा करा काय करा म्हणून तुम्ही तुला विचारायला आलो तुम्ही सांगून राहिला बाबा मी सांगून राहिलो मग देवलाल भाऊ तुम्हाला पण तुम्ही ऐकून राहिले ना तुम्ही म्हणता ह्या धंदा नाही करत तो नाही करत कपड्याचा नाही करत गोल्याचा नाही करत आलू पुंगाचा नाही करत मग करता काय नेमका धंदा पाहिजे कोणता तुम्हाला आपल्याला काय धंदा पाहिजे झाबरू म्हटलं रोजची आपली कमाई निघाली पाहिजे जास्त काही नाही 300-400 रुपये रोजही निघाला आपला म्हणजे लय होऊन जाते बाकी आपल्याला म्हणजे एकदम काही म्हणजे आस नाही आहे हो थोडे आपल्या कामापुरते पैसे आले लय झाला आपल्यासाठी. मग देवलाल भाऊ नाही का तुम्ही कोणताही धंदा करा तुमच्या कामापुरते म्हणजे तुमचा रोज पडण्यात दुखते पैसे येते आलू भंगाचा करा कपड्याचा करा काहीचाही करा काय धंद्यामध्ये म्हणजे घाटा पहिल्या दिवशी तर म्हणजे तुम्हाला घाटा थोडा बहुत लागणारच आहे त्याला चालतच आहे काही दिवस 10-12 दिवस 10-15 दिवस म्हणजे चालतेच ते एकदाचा आपला धंदा चालू झाला तर मग काय 2-2 दिवसाचा रोज एका दिवसात निघते ना काय ते बरोबर आहे म्हणा तू आलं पण आता मग नेमका धंदा कोणता करा तुझे धंदे जे सांगितले तू ना कपड्याचा गोल्याचा चिवड्याचा ते आपल्याला पडत नाही दुसरं सांग बा. मग आता पा देवलाल भाऊ चांगला दिमाग देत तुम्हाला आता आखरी ह्यापर्यंत तुम्ही करता नाहीत नका करता मग विचारू नका मला कोणता धंदा करू हा मला विचारायचं नाही मी तुम्हाला एक सांगतो सीधा कुलबीचा धंदा करा मस्त उन्हाळा चालू सन्न ऊन तपून राहिली आणि कुलबी हा म्हटलं कोणीही खाते कुल्फी म्हणजे तो कोणी खायन नाही असं आहेच नाही लहान लेकरं मोठे माणसं म्हातारे माणसं बाया बुया पोरी गिरी सगळेच जण खाते हा कुल्फीला तोडच नाही अजिबात काय पहा मग कुल्फीचा धंदा करतो धंदा करा बा स्वतःच बनवायचा आणि स्वतः शिकायची काय म्हटलं हा धंदा कमाई आहे. कुल्फीचा धंदा करा मग नाही किती लागन रे बा झबरू हा पैसा किती लागन बाबा अशी कोणती लागत लागून राहिली देवलाल भाऊ तुम्हाला काय एक सायकल लागन आणि एक डब्बा लागन ते कुल्फ्या ठेवाले हा आपल्या कुल्फ्या थंडाने राहिल्या पाहिजे का हा मग त्या एक डब्बा लागन बस झालं काय एवढी लागत आहे बस झालं मग काय एक डावच्या बस त्या कुल्फ्या बनवल्या त्या खपत जाते त्याचा माल घ्यात जाता त्याच विकत जातात त्याच्यात पैसे बनवत जायचे हा मग तर कमाई आहे राजे एकदा म्हणजे आपण एक सायकल घेतली एक तो डब्बा घेतला त्याच्यात कुल्फ्या म्हणजे टाकल्या इकल्या की बस मग त्याचाच पैसा बनत राहायचे ते बरोबर आहे म्हणा माझा म्हणजे एक सायकलचं जुगाड आणि एक तो चौकोनी डब्बा बनवा लागते आपल्याला कुल्फ्या ठेवायला नाही हो पहा मग करा बाबा लवकर करत असं मग लवकर लावा कसं हा आता मस्त उन्हाळा चालू झाला लोक खातात कुल्फ्या गिल्फ्या लवकर उन्हाळ्याचं सीझन मारून घ्या मग काय लवकर थंड होऊन जाते जसा बरसात लागली मग तुमचा धंदा थंडा काय दरवर्षी मग उन्हाळ्यामध्ये करत जा मस्त कुल्फ्या धंदा काय म्हटलं बरोबर मग तसंच करतो कुल्फीचाच लावतो मग मी विचार केला हो काय तर करा बरं झालं तुम्ही सांगितलं कुल्फीचा आता कुल्फीचाच करा हो पाहता उधार पाधार पैसे काही भेटंगा म्हटलं जराशे 5-7 हजार रुपये मग सायकल घ्यायला लागते ते डब्बा बनवा लागते आता कुल्फ्या बनवा 6 आणायला लागन 600 आणायला लागन हे आणायला लागन ते आणायला लागन लय काही आहे हा म्हटलं मग भेटंगा काही म्हटलं काही उधार पाधार पैसे नाही बा देवलाल उद्या टकला खाजल लग नाही ना कुठून द्यावा तुम्हाला 5-7 हजार रुपये आपल्या पैसे नाही बा
बरं काही विषय नाही ना झाबरू, पैसे नाहीचं नाही, पण तुला दिमाग दिला नाही धंदा करायचा मले. हा तेच लय झालं माझ्यासाठी. तुझे धन्यवाद बाबा सांगितल्याबद्दल. मी लय विचार करू राहिलो तो कायचा धंदा करावा, कायचा धंदा करा. पण तुला सांगितलं आता कुलबीचा करा म्हणून आता कुलबीचाच करतो मी. आता पाहतो पैसे इकडून तिकडून उधार पाजार. हो त्या पैसे नाही तर नाही लेखाले. हो पाहतो मग इकडं. हो चालेल तर मग झाबरू. हो हो या 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 कंदील बाबाजी मी म्हटलं जरा मदत पाहिजे होती बा तुमची. हा म्हटलं मदत हा जरा पाहिजे होती. काय केले बा देवलाल, काय ती मदत पाहिजे तुला? आता सांग ना तू. आता म्हटलं आता एका पायाला उभा मदत करायला होता. काय ती मदत करायची? दवाखान्यात देऊ का तुला का कुठं नेऊ? नाही मदत म्हणजे दवाखान्यातली नाही म्हणून राहिलो कंदील बाबाजी मी. जरा म्हटलं मला 500 म्हणजे 5,000 रुपये उधार पाहिजे होते बा. 5,000 रुपये काले रे बा? हा माबिने बेवला बाणाचा काले मागून लागला तर अरे काले म्हटलं देवला काले पाहिजे तुला 5,000 रुपये? मी लय दिवस झाले कंदील बाबाजी घरीच आहे. सगळं वजवून पडलं बायकोच्या अंगावर. तर आता काही ना काही हात आला. म्हटलं काही धंदा पाणी करा. काय नाही दुसऱ्याकडे जा तर स्वतःच करा म्हटलं काही ना काही. म्हणून जराचं पैशाची म्हणजे कमतरता पडली तर पाहिजे तर जराची उधार पाजार पावा भेटन तर. तुला देतो आणि त्या माग घुमतो. हा तुला दिले नाही का म्हणजे पतले म्हणून समजून दा. हा होत काही द्याल नाही पुलत बाबा. मागं घुमा लागेल त्यावाल्या. लेन देणं काहीच नाही. 5,000 रुपये चालू आणि फुकटायचे. हो येले काम करतो काय धंदा करून ते चालतो. आपला भंडात खाली आहे त्याला देतो लेकाला लावून. अरे म्हटलं आपला या देवीदार तू धंदा काय लावून लावला नेमकं? धंद्यासाठी लय विचार केला बा कंदील बाबाजी मी ना. आता कुलबीचा केला विचार. आता कुलबी लावतो म्हटलं. आता लगन सराय उन्हाय गिन्या लोक खातेत. हा म्हणलं म्हटलं बा कुलबीचं. बोल्या का आता कुल्फी तर मावल्या. आता कोणी कुल्फी खाते? गलमी झाली कुल्फी दिसली की खाल्ली. लग्न म्हणजे बम खपतेत कुल्फी. एक काम करतो भांडातल्या का घलीत आहे त्याला देतो कुल्फीची बंदी टाकून. काय लागतात काय एक तर बंदी टाकून थाय कळत देतो त्याला डब्बा बांधून. हो येत्या आंधी त्याला देतो कलून. हा तर कळतो. मग कसं कंदील बाबाजी आहे का मग भेटन का 5,000 रुपये? नाही बा देवीदात माही पती नाही लाद्या. असते किती ना दिले तुम्ही ना पण नाही लाद्या. 5,000 रुपये काय 1,000 रुपये नाही आहे. आम्ही सगळं संडाईने स्कुरवाले गेलं काय कंदील बुड्या मागितलं तोही नाही म्हणते. झाबरून मागितलं झाबरून नाही म्हणते. पण झाबरून दिमाग दिला म्हणा. हो त्याच्याबद्दल असते त्यानं पैसे दिले असते. तुम्हाला इथं माणूस कसा आहे त्याच्याबद्दल जर राहिले तू देते. पण आपल्या भावने दिले ना. हो शिवल्याला मागितले शिवल्याला नाही दिले. झुमऱ्याला मागितले झुमऱ्याला नाही दिले. बरं जाऊ द्या म्हणा नाही दिले तर पाहा लागेल. एक तर व्याजान घ्या लागेल कुणापासून. नाही की तर एखादा गट गीट नाही तर लोन गिन काढा लागेल. हो त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आता गावातले लोक काही देत नाही लेखाचे. काय म्हणे कंदीला बाई देवलाल? काय म्हटलं माया भाऊ देवलाल काय म्हणे? 5,000 रुपये मागे बा भाऊ देवलाल. माबीने एक नंबरचा बेवला का आता पैसे किती दिले नाही तर काय करा बा. त्याच्या काय मागे घुमा का त्याच्या घरच्या चकला मला. हा म्हणून मी म्हटलं बा आहेत नाही कुठे देत बसतो त्याला फालतू. बरं गेलं नाही दिले पचल्याशिवाय राहत नाही. तो 1 नंबरचा पचोडा आहे म्हटलं. किती पैसे पचून टाकले त्यांनी आले मग नाही तर काय द्यायचेच नाही तो आला ना. अजिबात द्यायचे नाही दिले. आता समोर आले मी म्हटलं मग पैसे पचून जाईल. मग मनसान शिवलाल हा त्या भान पैसे पचवले नाही ना बाबा. देतात नाही ना मी काय फालतू उलट्या घुले घेऊन अंगावर. हा देतात नाही ना. हा देतात नाही होत. हा तेच म्हणतो ना. काय धंदा करून आला म्हणे तो. 5,000 रुपये उधार मागून राहिला तो. काय धंदा करतो म्हणे. यायला थांबू का नाही थांबू लेकाले. तो कुलपीचा धंदा लावून लावला होता म्हणून. यांना लावला पाहिजे बा. मी लावून लावलो. हो यांना लावलं हे काय लावते लेकाले याच्या पाहिजे या कुलपीलाच नाही. अरे तो नाही का कुलपीचा धंदा लावून लावला कुलपीचा. अरे बाप कुलपीचा धंदा. अरे बराच लंबा जाग लावला वय ना. कुठून दिमाग आणला काय तर कुलपीचा धंदा लावायचा आता. का शिवलाल भाऊ म्हटलं आपण लावता का कुलबीचा धंदा? हा चांगली कमाई आहे त्याच्यामध्ये. उन्हाळ्याची धंदा करतात. आता माझा भाऊ लावून राहिला तर आपण तेच लावता काय? आता देवलाल भाऊ लावून राहिला मग त्या आपण तेच लावायचं का? आपण दुसरा काही भाऊ काय? अरे बस शिवलाल भाऊ तो लावून राहिला. लावला का त्यानं अजून त्याच्या पहिले आपण लावू ना. हा त्याच्यापाशी पैसे नाही खडकू नाही आहे काय. त्याच्या पहिले आपण लावू ना म्हटलं. काय लागत काय तुझी काय ते कुलबी भराचे 600 गिशे काय ते भरून आहे. अरे सायकल आपल्या जवळच आहे. एक डंपर घेणार आहे काय. हा अजून कोणी लागत आहे मग? हो ते आहे म्हणा. म्हणजे आपली रोजीरोटी भेटून जाते मग नाही काय लागत लावू ना एकदा. म्हणजे मग 4 महिने मस्त आपली कमाई आहे धंदा. कसं मग करायचं का? अरे करून टाकू ना बस शिवलाल भाऊ. सोडायला बोलू दे का. एवढा मोठा चाना झाला आता कुलबीचा. करून टाकू ना. अरे इथं आपल्या डोक्यामध्ये आलं तर कुलबीचा धंदा करावा काय करा. आता कसं काही डोक्यामध्ये घुसलं ते तर करून टाका म्हटलं. चाल मग पाहिजे कोणाला सांगू नको. या कंदील बुडायला सांगू नको बरं. हो एकूण ते एक चोडी आहे. आपण लावला की हे लावतील मग. फालतूच म्हटलं. आपल्याला आपलीच कमाई झाली पाहिजे फक्त. त्या देवलाले तुम्हीपर्यंत लावून देऊ आपणच लावून टाकू. त्यांनी लावली नाही पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे काय शिवल्याने लावली आता काही मी लावत नाही. म्हणजे मग अख्ख्या गावामध्ये फक्त आपलीच कुलबी नाही आपलीच कमाई मग. हो चाल अजिबात कोणाला सांगू नको काही नको. काय तर आता मग करून टाकू चाल. चला बा आता लवकर घरी जा आणि लवकर काय तिथे कुलपी तर काय काय लागते थांबून ते घेऊन या. ते पेता किता बनवा लागन ना. थायकल पा लागन. हो लवकर तर या देवलाने लावायच्या पहिले.